Good evening, guys. This is the next lecture I am sending for the point which is 15.7.3. Okay, it is a point of nuclear forces. न्यूक्लिअर फोर्सेस आपण हा पॉईंट अगोदर घेतलेला आहे. जस्ट आपण रिकॉल करूया आणि पटकन पुढे जाऊया. न्यूक्लिअर फोर्सेस म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. एकत्रितपणे ॲटमचे जे स्ट्रक्चर असतं ह्या स्ट्रक्चरमध्ये असतात इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स. ओके, मग काही फीचर्स आहेत न्यूक्लिअर फोर्सेसचे, जे फीचर्स आपण बघितलेले आहे. इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन द युनिवर्स अमंग द सब ॲटॉमिक पार्टिकल्स. स्ट्रेंथ इज अबाउट 50 to 60 टाइम्स दॅन द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, हा वर्ल्डमधला सगळ्यात एक स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे जो न्यूक्लिअर फोर्स असतो तो. इट हॅज अ व्हेरी शॉर्ट रेंज. मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. शॉर्ट रेंज म्हणजे फारच कमी अंतरापर्यंत हा काम करतो, म्हणजेच अबाउट फ्यू फेमटोमीटर. आणि एक फेमटोमीटर म्हणजे 10⁻⁻15 मीटर. हे आपल्याला एक्सप्लेन ऑलरेडी केलेलं आहे. इट इज इंडिपेंडंट ऑफ द चार्ज ऑन द न्यूक्लियॉन्स. आपल्याला माहिती आहे न्यूक्लियॉन्स कशाला म्हणतात. न्यूक्लियॉन्स म्हणजेच प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स जे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात ते. जर आपण बघितलं की एक न्यूक्लिअर फोर्स बिटवीन न्यूट्रॉन काय आहे, प्रोटॉन आणि प्रोटॉन यांच्यामध्ये काय आहे, आणि न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांच्यामध्ये काय आहे, तर ह्या तिघाही जोडींसाठी आपल्याला न्यूक्लिअर फोर्सची किंमत ही सेम मिळते. सो न्यूक्लिअर फोर्स हा कसा आहे, इट इज इंडिपेंडंट ऑफ द चार्ज ऑन न्यूक्लियाई. त्यानंतर आपण एक फार इंटरेस्टिंग पॉईंट बघितलेला आहे, न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी. आणि हे आपला पॉईंट लक्षात आलेला आहे. त्यानंतर मी नेक्स्ट पॉईंट घेतलेला मास डिफेक्ट. ओके, थोडासा इम्पॉर्टंट आहे. मास डिफेक्ट म्हणजे काय बघा. आपल्याला माहीत असतं की समजा एक आपण ॲटम घेतला. ओके, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनचा ॲटम घेतला. ऑक्सिजनचा ॲटम जो आहे ॲटॉमिक नंबर आहे 8 आणि त्याचं मॉलिक्युलर वेट आहे किंवा ॲटॉमिक वेट आहे 16. ओके, सो दिस इज ए अँड दिस इज झेड. फाईन. झेड हा काय रिप्रेझेंट करतो, ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन काय आहे. सो ॲटॉमिक नंबर इज नंबर ऑफ प्रोटॉन्स. बरोबर, नंबर ऑफ प्रोटॉन्स. आणि ए मायनस झेड विल बी नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. ओके, मास डिफेक्ट मी एक्सप्लेन केलेला आहे. समजा MP आपण घेतला मास ऑफ प्रोटॉन, त्यानंतर MN घेतला मास ऑफ न्यूट्रॉन. आता फॉर एक्झाम्पल एक ऑक्सिजनचा मी ॲटम घेतो आहे. ऑक्सिजनच्या एका ॲटममध्ये मला माहिती आहे की नंबर ऑफ प्रोटॉन आहेत 8 आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स पण आहेत 8 आणि ॲटॉमिक मास किती आहे 16. जर या पद्धतीने आपण बघितलं तर हा मास डिफेक्ट म्हणजे नेमकी काय कन्सेप्ट आहे एकदा क्लिअर करून घ्या. मास डिफेक्ट म्हणजे काय आहे. समजा M इज द ॲक्च्युअल मास ऑफ न्यूक्लियस ऑफ ऑक्सिजन. आपण ऑक्सिजनच्या न्यूक्लियसचा ॲक्च्युअल मास मेजर करून बघितला आणि ती व्हॅल्यू तुम्हाला मिळाली M. प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर M हा काय रिप्रेझेंट करतो बघा. मास ऑफ प्रोटॉन मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ न्यूट्रॉन. ओके, मग मला सांगा हा जो मास मेजर केलेला आहे तो आणि मास ऑफ प्रोटॉन मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ प्रोटॉन अधिक मास ऑफ न्यूट्रॉन मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ न्यूट्रॉन हे जे आहे हे इक्वल यायला पाहिजे. थेओरेटिकली हे इक्वल यायला पाहिजे, पण एक्झॅक्टली असं होत नाही. तर हे काय राहतात, अनइक्वल राहतात. ओके, म्हणूनच आपण जो मास डिफेक्ट आहे त्यासाठी फॉर्म्युला काय घेतला आहे बघा. डेल्टा M इज इक्वल टू Z into MP. Z means atomic number which defines number of protons multiply by mass of protons म्हणजे त्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या एकूण प्रोटॉन्स जे आहेत त्यांचा एकत्रितपणे मास किती आहे तो
त्यानंतर A minus Z will give you the number of neutrons multiply by mass of each neutron आणि ह्या सगळ्या दोघांची बेरीज करून त्यातून ॲक्च्युअल मास वजा केला तर तुम्हाला काय मिळेल, मास डिफेक्ट मिळेल. मग हा मास डिफेक्ट आपण का काढतो आहे, ह्याचं नेमकं महत्त्व काय आहे ह्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आइन्स्टाईनची इक्वेशन. आइन्स्टाईननी काय सांगितलेलं आहे की ह्या युनिवर्समध्ये प्रत्येक वस्तू ही एका एनर्जी फॉर्ममध्ये आहे आणि ती एनर्जी काय आहे, मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, लाईटच्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. सो फॉर्म्युला आपला आइन्स्टाईनचं काय बघितलं आहे आपण, E इज इक्वल टू mc². मग प्रश्न असा पडला होता की जे ॲटमचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कशामुळं स्टेबल आहे, की न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स एकत्र आहेत आणि इलेक्ट्रॉन्स भोवती गोल गोल हे फिरायला लागलेत. मग हे स्ट्रक्चर किंवा ह्या स्ट्रक्चरसाठी लागणारा फोर्स किंवा लागणारी एनर्जी कुठून मिळते. सो द आन्सर फॉर दॅट क्वेश्चन इज this energy is called as a binding energy of nucleus and which is given by delta m into c². लक्षात आलं तुमच्या. सो न्यूक्लियसमध्ये एकत्रितपणे असणारे न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आणि त्यांच्या भोवती असणारे फिरणारे हे इलेक्ट्रॉन्स, ह्या न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्समध्ये बॉन्डिंग ठेवण्याचं किंवा त्या दोघांना बाइंड करण्याचं काम जी एनर्जी करते ती एनर्जी आहे मास डिफेक्ट इंटू व्हेलॉसिटी ऑफ लाईटचा स्क्वेअर. हे इथंपर्यंत लक्षात आलं तुमच्या. ह्यानंतर EB म्हणजे आपण काय म्हटलं, दिस इज बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस. लक्षात घ्या, शब्द इम्पॉर्टंट आहे, बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस. बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स यांना बांधून ठेवणारी जी एनर्जी आहे त्याला म्हटलं आपण काय, इट इज बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस. मग मला काढायची आहे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. न्यूक्लियॉन म्हणजे काय, न्यूक्लियॉन मीन्स प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. मग आपण ऑक्सिजनचं एक्झाम्पल घेतलं, एक्सप्लेन केलं, En इज इक्वल टू EB/A. ओके. आणि बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन काय मिळेल तुम्हाला, EBच्या ठिकाणी ही इक्वेशन सबस्टिट्यूट करायची आहे, इक्वेशन अनडिवायडेड बाय A, दॅट इज ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजे काय असतो, इट इज समेशन ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. आता आपण काय केलेलं आहे बघा, प्रत्येक इलेमेंटसाठी जो आपल्याकडे केमिस्ट्रीचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये 118 इलेमेंट आहेत, ह्या प्रत्येक इलेमेंटसाठी आपण बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट केलेली आहे आणि ती बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कॅल्क्युलेट केलेली आहे, दॅट इज En. आणि त्याला एका XY ग्राफवरती प्लॉट करून आपण एक बाइंडिंग एनर्जी कर्व प्रोड्यूस केलेला आहे. हा कर्व एवढा इम्पॉर्टंट आहे की हा कर्व आपल्याला स्टॅबिलिटी आणि इनस्टॅबिलिटीबद्दल आपल्याला माहिती देतो. So when we study the relation between the binding energy per nucleon with the mass number of element, it result into a formation of binding energy curve. आणि हाच आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत, what is meant by the binding energy curve. ओके. सो ग्राफमध्ये जरासं ऑब्झर्व करा तुम्ही कशा पद्धतीचा ग्राफ आहे. y ॲक्सिसला तुम्हाला दिसेल इट इज बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन En, इट इज EB/A आणि याचं युनिट काय आहे बघा, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. लक्षात घ्या, मी परवा लिहून पण दिलं तुम्हाला की बाइंडिंग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन आणि बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस यामध्ये काय फरक आहे, ठीक आहे, किंवा बाइंडिंग एनर्जी ऑफ ॲटम यामध्ये पण काय फरक आहे हे तुम्हाला एक्सप्लेन ऑलरेडी केलेलं आहे, ठीक आहे. सो इथं बघा बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आणि X ॲक्सेसला आपण घेतलेला आहे मास नंबर. आणि इथं तुम्ही ऑब्झर्व करा बघा, हायड्रोजन, लिथियम, नायट्रोजन, ऑक्सिजन, हेलियम, कार्बन, आयरन, त्यानंतर इरॅडियम, युरेनियम, दॅट इज 238 ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. या जर ग्राफमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपण हायड्रोजनपासून ते युरेनियमपर्यंत Y ॲक्सिस X ॲक्सिसवरती मास नंबर घेतला A
आणि वाय ॲक्सिसवरती आपण काय घेतलं, मास डिफेक्ट काढला, त्यातून बाइंडिंग एनर्जी काढली न्यूक्लियसची आणि त्याला त्याच्या ॲटॉमिक मासने डिवाईड करून बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन इथं कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, सो इथं काय लिहिले बघा, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन इज द क्वांटिटी विच अलाउज अस टू कम्पेअर द स्ट्रेंथ विथ विच न्यूक्लियॉन्स आर बाउंड टू द न्यूक्लियस. खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे बघा. आपण एक्झाम्पल घेऊया हायड्रोजनचा किंवा वरती घेऊया आपण इथे लिथियमला घेऊया. लिथियमचा जो ॲटॉमिक मास आहे तो साधारणतः ह्या 0 to 25 ह्या रेंजमध्ये कुठंतरी आहे आणि त्यासोबतच तुम्ही ऑब्झर्व करा ह्याची जी बाइंडिंग एनर्जी आहे ही 6च्या जराशी खाली आहे, म्हणजे मे बी इट इज 5.8 समथिंग मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ही त्याची वाय ॲक्सिसवरती मिळाली बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. ठीक आहे, आता आपण ॲझ्युम करूया, चलो काहीतरी इथं पॉईंट घेऊया आपण. लिथियमसाठी EN आहे किती, मे बी 5.8 ॲझ्युम करूया आपण मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ॲट द सेम टाईम इथं आयरन आहे बघा Fe. जर Feसाठी तुम्ही असा पॉईंट इकडं प्लॉट केला तर तुमच्या लक्षात येईल की 9 आणि 10च्या मध्ये कुठं तर आहे, 9पेक्षा थोडी जास्त. सो Feसाठी जी बाइंडिंग एनर्जी आहे ती 9.4. लेटेस्ट ॲझ्युम, ॲक्युरेट नाही सांगत आहे मी, लेटेस्ट ॲझ्युम. हा ग्राफ तुम्हाला काय सांगतो बघा, ह्या दोघांपैकी लिथियम आणि आयरन बाइंडिंग एनर्जी कुणाची जास्त आहे, आयरन, बिकॉज इट इज 9.4 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. जेवढी बाइंडिंग एनर्जी जास्त म्हणजेच तेवढ्या ताकदीनं न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स हे एकमेकाला बांधून ठेवलेले आहेत कशामध्ये, न्यूक्लियसमध्ये. ओके, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे एकमेकाशी बांधून ठेवलेले आहेत न्यूक्लियसमध्ये. ही बाइंडिंग एनर्जी जेवढी जास्त तेवढा ॲटम कसा असणार आहे किंवा न्यूक्लियस कसा असणार आहे, जास्त स्टेबल असणार आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे. ही बाइंडिंग एनर्जी जेवढी जास्त असणार आहे म्हणजे ह्या न्यूट्रॉन आणि प्रोटॉन म्हणजे हा फेविकॉल का जोड असणार आहे जो अजिबात सुटणार नाही. इट इज लाईक ॲड ऑफ द फेविकॉल विच इज शोन ऑन द TV. ओके, सो हे फेविकॉल का जोड आहे. त्याप्रमाणे हा काय डिफाईन करतो, ही एनर्जी काय डिफाईन करते की किती ताकदीनं न्यूट्रॉन आणि प्रोटॉन एकमेकाशी जोडले गेलेले आहेत. सो ज्या इलेमेंटची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जास्त, याचा अर्थ तेवढ्या जास्त ताकदीनं न्यूट्रॉन आणि प्रोटॉन एकमेकाशी बांधून ठेवलेत. याचा अर्थ तो न्यूक्लियस जास्त स्टेबल आहे. सो इथं काय लिहिलं आहे बघा, EN also tells about the stability of element or atom. So it means that stability of the atom, you can write here, stability of nucleus is directly proportional to EN. बाइंडिंग एनर्जी जेवढी जास्त तेवढी स्टेबिलिटी जास्त. आणि मग हे काही फिचरिस्टिक पॉईंट मी इथं डिनोट केलेले आहेत. हे पॉईंट तुम्ही लिहिले असतीलच नोट्समध्ये, पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत आणि हे खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात आलं. बाइंडिंग एनर्जी कर्वमध्ये कसा प्लॉट केलेला ग्राफ, एक्स ॲक्सेसवरती प्रत्येक इलेमेंटचे मास नंबर घेतलेत, वाय ॲक्सेसवरती प्रत्येक इलेमेंटचा बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन इथं कन्सिडर केलेली आहे. ओके, नाव रिमेंबर दिस पॉईंट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट रिगार्डिंग द MCQ फॉर्मेशन or your board exam also. Okay, now first point, En is equal to Eb upon A. The nuclei with higher values of En are more stable as compared to nuclei having smaller values of this quantity. As I defined here, stability of nucleus is directly proportional to binding energy per nucleon, which will define it clearly here. Second point, deuterium nucleus has a minimum value of En, so it is least stable. ड्यूटेरियम म्हणजे काय, याचा अर्थ काय, ड्यूटेरियमचा अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये 2 प्रोटॉन्स आहेत. द ॲटम विच हॅज ओनली 2 प्रोटॉन्स. ओके, और 1 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन, याला आपण काय म्हणतो, ड्यूटेरियम. सो त्याच्यामध्ये काय असणार आहे, हॅज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ En, सो इट इज अ लिस्ट स्टेबल. त्याच्यामुळे तो सगळ्यात कमी स्टेबल असणार आहे. द ग्राफ बिकम कॉन्स्टंट बिटवीन
a value 50 to 80. Thus nuclei of these elements are most stable. हा जर तुम्ही ग्राफ ऑब्झर्व केला तर 50 ते 80 साधारणतः ह्या रेंजमध्ये 50 ते 80मध्ये हा ग्राफ असा लिनियर होतो. म्हणजे वाय एक्स ॲक्सिसला काय होतो, हा पॅरलल होतो, असा लिनियर जातो. इथून जर बघितलं हा ग्राफ असा वाढत गेला आहे, वर खाली वर खाली वर खाली होत इथं एफ ईला बघितलं हा पीकला गेला आहे, म्हणजे हायेस्ट व्हॅल्यूला गेलेला आहे. कारण एफ ई नंतर पण बाकीच्यांच्या व्हॅल्यू ह्या डिक्रीज झालेल्या आहेत. असं ऑब्झर्व गेलेलं आहे की ज्यावेळी ग्राफ प्लॉट केला त्यावेळी बिटवीन 50 to 80 द ग्राफ रिमेन कॉन्स्टंट, विच मीन्स द atoms which have the mass number between 50 to 80 are more stable. Okay, now next point is the peak appear at a is equal to 56, that is for Fe, which means Fe is the most stable element. This has to be remembered for the MCQ formation also. So when you plot a graph between the binding energy per nucleon and the mass number, the peak appears or the highest point appears for the Fe, which means it has the highest binding energy per nucleon. So iron is the most stable element. ओके, सो लक्षात घ्या आपला जो चार्ट आहे केमिस्ट्रीचा पिरियडिक टेबल जो आहे त्या पिरियडिकमध्ये टेबलमध्ये सगळ्यात जास्त स्टेबल एलिमेंट कोण आहे, इट इज Fe, दॅट इज आयर्न. 0.5 फॉर ए इज इक्वल टू मोर दॅन 80. बघा इथं कुठेतरी 80चा पॉईंट आहे, 50, 75, 80. सो व्हेन ए इज ग्रेटर दॅन 80 म्हणजे 80 ॲटॉमिक मास नंतर, म्हणजे इथून इकडे 100, 150, 200 इकडे EN व्हॅल्यू गोज ऑन डिक्रीजिंग. ग्राफ ऑब्झर्व करा, हा ग्राफ कसा गेला आहे, असं खाली डिक्रीज होत गेलेला आहे. ओके, हे डिक्रीजिंगचा अर्थ काय होतं बघा, जसा मास नंबर वाढत चालला आहे तसं काय व्हायला लागलं आहे, हा ग्राफ डिक्रीज व्हायला लागला आहे. म्हणजेच काय, बाइंडिंग एनर्जी कमी 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 व्हायला लागली आहे. याचा अर्थ इनस्टेबिलिटी वाढायला लागली आहे. समजतंय? बघा ग्राफमध्ये जसा ॲटॉमिक नंबर 80 नंतर वाढायला सुरू होतो तसा ग्राफ आपला खाली 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 यायला सुरू होतो. याचा अर्थ स्टॅबिलिटी जी आहे ती कमी कमी व्हायला लागली आहे, कारण बाइंडिंग एनर्जी कमी व्हायला लागली आहे. जेवढी बाइंडिंग एनर्जी जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त, पण इथं ग्राफ कसा होतो आहे, खाली येतो आहे. त्यामुळे बाइंडिंग एनर्जी कमी 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 व्हायला लागली आहे. ओके, बाइंडिंग एनर्जी ऑफ हायड्रोजन न्यूक्लियस having one proton is 0. This point also has to be remember. हा मी स्टार मार्क करून ठेवलेला आहे. This is important point which can form a MCQ. Okay, for the CET as well as for other entrance exams. For atomic mass greater than 30 and lesser than 170, binding energy per nucleon EN is practically constant. ज्यावेळी प्रॅक्टिकली बघितलं गेलेलं आहे त्यावेळी असं लक्षात आलं आहे की बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन 30पेक्षा जास्त ॲटॉमिक मास असणाऱ्या आणि 170पेक्षा कमी ॲटॉमिक मास असणाऱ्या एलिमेंटसाठी प्रॅक्टिकली ती कशी आहे, कॉन्स्टंट राहिलेली आहे. नेक्स्ट, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन इज 8.75 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट फॉर ए इज इक्वल टू 56. म्हणजेच ही कोणासाठी आहे, आयरनसाठी. आयरनसाठीची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आहे विच इज हायेस्ट. दिस इज द हायेस्ट पॉईंट, रिमेंबर दिस. 8.75 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट ही हायेस्ट एनर्जी आहे पर न्यूक्लियॉन. आणि EN इज इक्वल टू 7.6 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट फॉर ए इज इक्वल टू 238. हा युरेनियम आहे. मी एक्झाम्पल इथं का घेतले तुम्हाला सांगतो. युरेनियम हा जो पदार्थ आहे, हा युरेनियमचा वापर आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये पॉवर जनरेशनसाठी करतो आणि याचा वापर न्यूक्लिअर फिजन रिॲक्शनसाठी केला जातो. म्हणजे ॲटॉमिक बॉम्ब बनवण्यासाठी पण युरेनियमचा वापर करतात. आणि युरेनियम हा फार फार अनस्टेबल एलिमेंट आहे जो कंटिन्युअसली रेडिएशन्स एमिट करत असतो बिकॉज इट हॅज अ लेस बाइंडिंग एनर्जी. नेक्स्ट, व्हेन हेवी न्यूक्लियस लाईक ए इज इक्वल टू 240 ब्रेक्स. एखादा हेवी न्यूक्लिय आहे ज्याचा ॲटॉमिक मास आहे 240. समजा हा न्यूक्लियस ब्रेक झाला. हा ब्रेक झाल्यानंतर काय होईल, ह्याचे 2 छोटे छोटे तुकडे होतील. ओके, म्हणजे 240 ॲटॉमिक मास होता
त्याचे तुकडे झाल्यानंतर काय होतील तर दोन छोटे इलेमेंट किंवा दोन छोटे न्यूक्लिये लाइटर न्यूक्लिये तयार होतील. द बाइंडिंग एनर्जी इन्क्रीजेस मीन्स न्यूक्लियॉन्स गेट मोर टाईटली बाउंड. इंटरेस्टिंग पॉईंट आहे, इम्पॉर्टंट आहे. बघा काय सांगितलेलं आहे. ज्यावेळेस एखादा मोठा न्यूक्लिय ब्रेक होतो आणि त्याचे दोन छोट्या न्यूक्लियामध्ये रूपांतर होतं म्हणजे हायर न्यूक्लियस ब्रेक्स टू बिकम टू स्मॉल लाइटर न्यूक्लियस. ॲट दॅट टाईम बाइंडिंग एनर्जी इन्क्रीजेस. Why this binding energy increases? Because nucleons get more tightly bound to the nucleus. Nucleons get more tightly bound to nucleus. ह्याच्याबरोबर अपोजिट व्हेन टू लाईट न्यूक्लियाय ज्यांचा ॲटॉमिक मास 10पेक्षा लहान असेल हे जर जॉईन टुगेदर म्हणजे हे जर एकत्र आले आणि ह्या एकत्र येऊन आणि एक हेवी न्यूक्लिय तयार केला मिळून तर बाइंडिंग एनर्जी डिक्रीजेस मीन्स न्यूक्लियॉन्स गेट लूजली बाउंड. हे पॉईंट रिमेंबर करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत बरं का. वेन द लाईट न्यूक्लिय जर समजा दोन लहान न्यूक्लिय एकत्र आले आणि त्याने एकत्र येऊन एक मोठा न्यूक्लिय प्रोड्यूस केला तर ह्या मोठ्या न्यूक्लिय प्रोड्यूस केल्यानंतर त्याच्यामध्ये बाइंडिंग एनर्जी काय होईल डिक्रीज होईल. ओके, कारण न्यूक्लियसची साईज जशी वाढत जाते तशी बाइंडिंग एनर्जी कमी होत जाते. न्यूक्लियसची साईज जशी कमी व्हायला लागेल तशी बाइंडिंग एनर्जी काय होते वाढत जाते. ओके, सो दिस इज वॉट ऑल अबाउट द बाइंडिंग एनर्जी कर्व विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट गिवन इन टू द सिलेबस. मी तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे पुस्तकातून बाइंडिंग एनर्जी कर्व जो दिलेला आहे तो बघा अशा पद्धतीने उभ्या आडव्या रेषा मारलेल्या आहेत, असे बॉक्स बनवलेत आणि तो कर्व असं दिलेला आहे. सो जसा बॉक्समध्ये असं बनवून दिला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पेन्सिलनी बॉक्स बनवा आणि एखाद्या कलरफुल पेननी हा कर्व ड्रॉ करा. हा कर्व खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिअर अंडरस्टँडिंग झालेलं आहे. ह्याच्यात पण काही क्वेश्चन असतील तर मला फोन करा किंवा मला व्हॉट्सॲपवरती मेसेज करा. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द बाइंडिंग एनर्जी कर्व.